श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। पालखी, बोहडा, महाप्रसाद आणि सामाजिक उपक्रमांनी गाजला म्हसोबा महाराज यात्रा उत्सव। नाशिकच्या पंचवटी परिसरातील केवडीपण येथे श्री म्हसोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला भव्य यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या यात्रा उत्सवात हजारो भाविक, साधू संत, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यात्रा उत्सवानिमित्त श्रींची महापूजा, सत्यनारायण महापूजा, ध्वजपूजन तसेच पारंपरिक पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ढोल ताशांच्या गजरात आणि श्री म्हसोबा महाराज की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते पारंपरिक दशावतारी बोहडा। पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या बोहड्याने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले। तसेच महाप्रसाद आणि भंडाऱ्याचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। यामध्ये खासदार शोभाताई बच्छाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, विभागीय अधिकारी राहुल जाधव, डॉक्टर दिनेश मोतीराम बच्छाव, विनायक पांडे, रामसिंग बावरी, नगरसेवक गौरव गोवर्धने, अंबादास खैरे, हिरामन वाघ, महेंद्र आव्हाड, शाहू नंदुभाऊ पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्त दत्तात्रय लिलके, समाधान जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, कृष्णकुमार नेरकर, माधव पवार, राहुल कवरे, दत्तू कडाळे, महेश चैतनकर, बापू गोतरणे, बापू रायसाकडे, आदेश दौंडे, पोपट इंगळे, महंत रवींद्राचार्य सरस्वती, दिलीप साठे आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलं। या यात्रा उत्सवासाठी आडगाव पोलीस स्टेशन व शहर वाहतूक विभागाचे विशेष सहकार्य लाभले। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन श्री म्हसोबा महाराज देवस्थान ट्रस्ट, तपोवन बचाव कृती समिती आणि केवडीपण श्री म्हसोबा महाराज बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। धार्मिक परंपरा, सामाजिक एकता आणि लोकसंस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या यात्रा उत्सवाने भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे। चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तपोभूमीत गंगा गोदावरीच्या किनारी श्री म्हसोबा महाराज देवस्थान स्वयंभू असून जागृत देवस्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात, तसेच नवस्फूर्तीसाठी येत असतात। या देवस्थानचा वार्षिक सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव हा मे महिन्यात तिसऱ्या रविवारी होत असतो आणि या यात्रा उत्सवाची सर्वच बालगोपालांना, वयोवृद्धांना तसेच सर्वांनाच या यात्रेची आतुरता असते। विशेषतः भर उन्हामध्ये या यात्रेचं नियोजन असतं आणि दशावताराचा जो काही मेळावा इथे भरत असतो हा महाराष्ट्रात कुठेही नाही बघायला भेटणार। सूर्यप्रकाशामध्ये इथे दशावतार होत असतो। या यात्रेचं वैशिष्ट्य आहे। या यात्रा उत्सवामध्ये अनेक साधू संत तसेच अनेक राजकीय पदाधिकारी तसेच भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात। पंचक्रोशीतून इथे भाविक येत असतात। अशा या यात्रा उत्सवामध्ये विविध कार्यक्रम, विविध सामाजिक कार्यक्रम, रक्तदान, नेत्रदान शिबिर होत असतो। दिवसभर अनेक कार्यक्रमांची रेस चालू असते आणि या यात्रा उत्सव आनंदाने पार पडत असतो। या महाप्रसाद पण आयोजनाचं होत असतं वगैरे। असे या यात्रोत्सवामध्ये सर्वांनी आनंदाने सहभाग श्री म्हसोबा महाराजांचा पूर्ण महाराष्ट्रभर ही कीर्ती पसरो आणि ही कीर्ती पसरवते अशी आम्हाला श्रींबद्दल आत्मविश्वास आहे। मुख्य संपादक रोहित गायकवाड, सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक।